नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा 90 दिवस झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला कांदा पोचण्यासाठी किंवा कांद्याची साईज चांगली होण्यासाठी, कांद्याची फुगवण होण्यासाठी आपला काही प्रॉपर प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. कांदा 90 दिवसाच्या आसपास तुमचा आला असेल लागवडीपासून, तर अशा वेळेस आपल्याला त्यामध्ये कांदा फुगवण्यासाठी उपाययोजना. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, तुमचा कांदा लागवडीपासून जर 90 दिवसाच्या जवळपास आला असेल तर अशा वेळेस आपल्याला कांद्याची फुगवण होणं खूप गरजेचं आहे. कांद्याची साईज चांगली होणं त्या गरजेचं आहे. कारण जर कांद्याची फुगवण साईज चांगली झाली असेल, कलर चांगला असेल, तर अशा वेळेस आपल्याला बाजारपेठेमध्ये या कांद्याला मागणी जास्त असते. जर कांद्याची साईज नसेल किंवा कांद्याची कलर डाऊन असेल तर अशा वेळेस कांद्याला आपल्याला कमी भाव लागतो. यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कांदा पिकामध्ये. मित्रांनो, जर 90 दिवस कांदा असेल तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची फवारणी यामध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून कांद्याची क्वालिटी, कांद्याचा रंग, कांद्याची साईज आणि फुगवण एक नंबर होण्यास गरजेचं आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा कांदा एक 70-75 दिवस झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला एक विद्राव्य खताची यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये 05234 यासोबत एक बुरशीनाशक यामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि एक कीटकनाशक असेल तरी चालेल. अशी तिन्हीची कंबाईन एकत्र फवारणी घेणं 70-75 दिवसाचा गरजेचं आहे, जेणेकरून कांद्याची एकंदरीत कांद्याच्या पातीतला रस किंवा कांद्याची फुगवण होण्यास यावेळी सुरुवात झाली असते. तर हा संपूर्ण पातीतला रस आपल्या कांद्याच्या कंदामध्ये उतरणं गरजेचं आहे. यामुळे 05234 यामध्ये फवारणी गरजेचं आहे, कारण यामध्ये 52% जे काही फॉस्फरस आहे आणि 34% यामध्ये आपल्याला पोटॅश आहे, जेणेकरून कांद्याची फुगवण होण्यासाठी हे दोन्ही घटक खूप महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 90 दिवसाच्या आसपास आलेला असतो अशा वेळेस आपल्याला यामध्ये एक शेवटची फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये जे काही 0050 हे विद्राव्य खत यामध्ये घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बोरॉन घेणं गरजेचं आहे, कारण बोरॉनमुळे आपल्या कांद्याची चकाकी, कलर्स आणि साईज चांगली होण्यास मदत होते. त्यामुळे 0050 आपल्याला 50 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि बोरॉन आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे. दोन्हीची एकत्रित फवारणी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून कांद्याच्या पातीतला रस हा संपूर्ण कांद्याच्या कंदामध्ये यामुळे उतरतो 0050मुळे आणि कांद्याची फुगवण साईज चांगली होते, कांद्याचा कलर चांगला होतो. आणि जे काही बोरॉन आहे तर या बोरॉनमुळे कांद्याला लाल कलर येतो. कलर चांगला होण्यासाठी या बोरॉनचा उपयोग यामध्ये होतो. अशा पद्धतीने दोन्हीची एकत्रित फवारणी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 90 दिवसाच्या आसपास आलेला असतो. तर मित्रांनो, ही दोन्ही एकत्र फवारणी घेतल्यानंतर आपल्याला प्रॉपरली अजून एक महत्त्वाचं कारण आहे कांदा फुगवणीचं, ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. ज्यावेळेस आपला कांदा 90 दिवसाच्या ओलांडतो लागवडीपासून, तर अशा वेळेस आपलं एक शेवटचं पाणी यामध्ये देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपली लागवड होऊन 90 ते 95 दिवस झाले असेल कांद्याची, तर अशा वेळेस आपलं एक शेवटचं पाणी या दिवसामध्ये देणं गरजेचं आहे. 90 ते 95 या दिवसामध्ये प्रॉपर आपलं पाणी द्यायचं आहे. त्यानंतर कुठलंही पाणी आपल्या यामध्ये द्यायचं नाही, किंवा तुम्ही जर वारंवार पाणी देत राहाल तर कांद्याची साईज होणार नाही आणि कांद्याचं मुळकूज होणं, कांद्याची सड होणं, कांदे खराब होणं हे लक्षणं यामध्ये दिसून येतात. त्यामुळे याच दिवसामध्ये आपल्याला कांद्याचं पाणी देणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हे संपूर्ण व्यवस्थापन आहे. फवारणी, कांदा फवारणी, विद्राव्य खताची 2 फवारणी आणि पाणी व्यवस्थापन 90 ते 95 दिवसाच्या आसपास आपल्या यामध्ये शेवटचं पाणी कांद्याला देणं गरजेचं आहे, जेणेकरून साईज चांगली होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे संपूर्ण फवारणी प्रोसेस आणि कांद्याचं शेवटचं पाणी हे संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या काही सूचना असतील तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ आपण यामध्ये असतो पिकांच्या माहितीसाठी. त्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.